नमस्कार. मी मधुकर सलगर. आज मी गणपती का बसवतात त्यामागील एक पौराणिक कथा सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो, पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्यांचे लिखाण करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्यावेळी गणपतीने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले होते आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले. अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजेच मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली. मातीचे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला, म्हणून याला पार्थिव गणेश असेही नाव पडले आहे. हे लिखाण 10 दिवस चालले. अनंत चतुर्थीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले. त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासाने गणपतीला पाण्यात विसर्जित केले. या 10 दिवसात व्यासाने गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. ती प्रथा आजही कलियुगात अखंडितपणे चालू आहे. श्री गणेशाची आपल्यावर सदैव कृपा राहो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करावा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.